नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण भारतीय संविधान हे प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थित समजून घेणार आहे। ह्याच्या आधी हे ज्याच्यातले जे प्रश्न आहेत हे आपण एका टेस्ट फॉर्म मध्ये घेतले होते, तर ज्यांनी कोणी ती टेस्ट सॉल्व्ह केलेली नाहीये पहिल्यांदा तुम्ही ती टेस्ट सॉल्व्ह करू शकता। इथे राईट हँड कॉर्नरला एक लिंक येईल, तिथून तुम्ही पहिल्यांदा टेस्ट सॉल्व्ह करा। तुम्हाला कितपत येते हे पण तुम्हाला कळेल, तुमचा अभ्यास किती झाला हे पण त्यातून कळेल। ओके, आणि नंतर हे ॲनालिसिस तुम्ही बघू शकता। या लेक्चरमध्ये आपण त्या टेस्टमध्ये घेतलेले क्वेश्चन्सचं ॲनालिसिस आणि क्वेश्चन्सचं आन्सर्सचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच याच्यातून खूप जास्त मदत होणार आहे। ओके, आणि अशा पद्धतीने अभ्यास जर केला तर आणखीन व्यवस्थित लक्षात राहतो, आपल्याला डायरेक्ट एक्झाम ओरिएंटेड याच्यातून अभ्यास होतो। ओके, तर एकूण जी टेस्ट होती ही 25 क्वेश्चन्सची होती, याच्यामध्ये 50 मार्क होते तुम्हाला टोटल। निगेटिव्ह मार्किंग सुद्धा होते याच्यामध्ये, प्रत्येक बरोबर प्रश्नासाठी 2 मार्क सुद्धा होते। तर या टेस्टचा रिझल्ट सुद्धा आम्ही लावलेला आहे आणि याच्यातून जे टॉपर आहेत हे तुम्हाला समोर दिसत असतील। तर बऱ्याच जणांना खूप चांगल्या पद्धतीने मार्क पडलेले आहेत। टेस्ट खरंच एक थोडीशी हाय लेवलची होती, थोडं डीप नॉलेज माहिती पाहिजे होतं याच्यासाठी, आणि बऱ्याच जणांना खूप जास्त चांगल्या पद्धतीने मार्क पडलेत। आणि नक्कीच या सगळ्यांचाच आपल्या पॉलिटी सब्जेक्टचा एकदम छान अभ्यास झाला असं म्हणता येईल। ओके, आणि तुम्हा सगळ्यांना पण अशाच पद्धतीने मार्क पडू शकतात जर तुम्ही व्यवस्थित एका राईट ट्रॅकवरती असाल तर। ओके, तर आता आपण प्रत्येक प्रश्न आणि त्याचं उत्तरचं ॲनालिसिस बघूयात। तर क्वेश्चन नंबर 1, संविधानातील डॅश डॅश कलमानुसार घटनेतील डॅश डॅश तरतुदींचा अंमल 26 नोव्हेंबर 1949 रोजी सुरू झाला। तर इथं हे महत्त्वाचं आहे, अतिशय डीप नॉलेज पाहिजे याच्यासाठी, कारण 26 नोव्हेंबर 1949ला आपण नुसता स्वीकार केला होता आणि अंमलात नव्हती आणली आपली पूर्ण राज्यघटना, भारतीय पूर्ण संविधान अंमलात नव्हतं आलेलं, मात्र तरी सुद्धा काही जी कलमं होती ही अंमलात आलेली होती। ही कुठल्या कलमानुसार अंमलात आली होती आणि कुठली कुठली कलमं आणि किती नंबर ऑफ कलम हे अंमलात आले होते हे महत्त्वाचं आहे। तर 26 नोव्हेंबर 1949लाच आपण आर्टिकल 394 नुसार एकूण 15 कलमांची किंवा 15 तरतुदींचा अंमल सुरू केला होता। ओके, तर ते 15 कलम कुठले कुठले आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजेत, आणि कुठल्या कलमानुसार आपण अशा कलमांचा अंमल सुरू केला तर आर्टिकल 394 हे तुम्ही लक्षात ठेवा। ओके, कुठले कुठले 15 कलम होते ते, तर कलम 5, 6, 7, 8, 9, 60, 324, त्यानंतर 366, 67 सुद्धा म्हणजे 367, त्यानंतर 379, 380, 388, 391, 92 आणि 93। ओके, तर लक्षात ठेवायला पण सोपं आहे, 5, 6, 7, 8, 9 हे ओळीनीच आहेत। त्याच्यानंतर 60 एक थोडासा ऑड आहे, त्यानंतर 324, 366 नंतर 367 सुद्धा आहे, 379 पण आणि 380 पण, आणि 388, त्यानंतर 391, 92 आणि 93, 391, 392 आणि 393। तर एकूण ही 15 कलम हे 26 नोव्हेंबर 1949 पासूनच अंमलात आणायला सुरुवात झाली होती। ओके, महत्त्वाचा प्रश्न होता हा। क्वेश्चन नंबर 2 आपण बघूया आता। क्वेश्चन 2 याच्यामध्ये 3 विधानं दिलेत आणि याच्यातून तुम्हाला चुकीचं विधान ओळखायचं आहे। तर पहिलं जे विधान आहे ह्याच्यामध्ये सांगितलंय घटनेचे कामकाज 2 वर्ष 11 महिने 17 दिवस चालले। त्यानंतर या कालावधीत संविधानाच्या एकूण 11 सत्र झाले होते असं म्हणलंय। विधानामध्ये सांगितलंय घटना तयार करण्यासाठी 64 लाख रुपये एवढा खर्च आला होता। तर ह्याच्यामध्ये एक आन्सर जे आपण आन्सर की मध्ये सांगितले आपल्या टेस्टमध्ये, ते आन्सर थोडंसं चुकीचं आहे, कारण याच्यामध्ये जो घटनेला कामकाजासाठी जो वेळ लागलाय हा 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागलेला आहे। त्याच्यामुळे ह्याचं करेक्ट जे आन्सर आहे हे पर्याय अ आहे, किंवा पर्याय क्रमांक 2 हे त्याचा आन्सर आहे। फक्त अ चुकीचं आहे याच्यामध्ये, बाकीचे दोन्ही ब आणि क विधानं बरोबर आहेत। ओके, म्हणजे याच्यासाठी कालावधी किती लागलाय, तर रुपीज किती लागलेत, तर 64 लाख रुपये एवढा खर्च आलाय, आणि किती सत्रांमध्ये कामकाज पार पडलेलं आहे, तर 11 सत्रांमध्ये। ओके, आणि किती दिवस कामकाज चाललं, तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस, त्याच्यामुळे अ जे विधान आहे हे चुकीचं आहे। ओके, क्वेश्चन नंबर 3 बघू आपण आता। क्वेश्चन नंबर 3, संविधान सभेत म्हणजे याच्यामध्ये पण 2 विधान आहेत आणि तुम्हाला ते वाचून ह्याच्यामधलं योग्य अयोग्य निवडायचं आहे। ओके, अ विधान आहे संविधान सभेने एकूण 165 दिवस व मसुदा समितीने 114 दिवस काम केले। आणि ब सांगतोय, ब सेंटेन्स की सुमारे 60 देशांच्या घटनांचा विचार केला गेला, म्हणजे आपल्या घटना निर्मितीच्या वेळेस एकूण 60 देशांच्या घटनांचा विचार करण्यात आलाय। तर असं हे विधान आहे। ह्याच्यामध्ये सुद्धा ब विधानच फक्त बरोबर आहे, अ विधान जे आहे अयोग्य विधान आहे, कारण इथं थोडासा फक्त एक एरर आहे, तो म्हणजे संविधान सभेचे एकूण
166 दिवस हे काम चाललंय आणि मसुदा समितीचं 114 दिवस. ओके, म्हणजे जिथं आपल्याला 165 सांगितलंय त्याऐवजी फक्त जर 166 असतं तर ते आपलं करेक्ट आन्सर असलं असतं. ओके, तर हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित आन्सर बघा, याच्या नोट्स सुद्धा तुम्ही छान पद्धतीने बनवू शकता. क्वेश्चन नंबर 4 बघू आपण आता. क्वेश्चन नंबर 4 ह्याच्यामध्ये असं सांगितलंय, कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणजे त्रिमंत्री योजना यांच्या तरतुदीनुसार 4 सदस्य चीफ कमिशनच्या प्रांताकडून निवडून दिले जातील आणि खालीलपैकी कोणत्या चीफ कमिशनरच्या प्रांताला संविधान सभेचे सदस्यत्व होते असं विचारलेलं आहे. म्हणजे कुठल्या चीफ कमिशनरच्या प्रांतात आपल्या संविधान सभेचे सदस्यत्व प्राप्त होते असं विचारलेलं आहे. तर ऑप्शन आहेत दिल्ली किंवा बडोदा, त्यानंतर मेवाड आणि बलुचिस्तान. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे म्हणजे जे 2 असे प्रांत होते ज्यांना चीफ कमिशनरच्या ऑलरेडी प्रांत असे होते की त्यांना संविधान सभेचे सदस्यत्व होतं, तर ते कुठले कुठले, तर ते म्हणजे दिल्ली आणि बलुचिस्तान. ओके, तर एकूण जे प्रांत होते, जे 4 चीफ कमिशनर प्रांत जे होते ते कुठले कुठले होते, तर दिल्ली, बलुचिस्तान, त्यानंतर कुर्ग, अजमेर आणि मारवाड. तर हे सगळेचे सगळे तुम्ही लक्षात ठेवा, हे महत्वाचे प्रांत आहेत सगळे. हे चीफ कमिशनर प्रांत एकूण 4 होते, ते नाव आहेत सगळी दिल्ली, बलुचिस्तान, कुर्ग, अजमेर आणि मारवाड. ओके, तर ही 4 नावं तुम्ही लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 5 बघू आपण आता. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय सांगितलंय, कॅबिनेट मिशन प्लॅन मधील तरतुदींनुसार संविधान सभेच्या रचनेविषयी योग्य विधान कोणती. अ, ब आणि क अशी 3 विधानं दिलेत. संविधान सभेत एकूण 389 सदस्य असतील असं सांगतोय पहिलं विधान, तर हे विधान योग्य आहे. त्याच्यानंतर सदस्यांच्या निवडणुका प्रत्यक्ष एकल संक्रमण प्रमाणशीर प्रतिनिधित्वांच्या पद्धतीनं केल्या जातील, तर हे विधान चुकीचं आहे. साधारणतः 1,00,000 लोकांमागे एक सदस्य हे प्रमाण असेल तर हे पण विधान चुकीचं आहे. ओके, याचं जे करेक्ट आन्सर असेल हे अ बरोबर आहे फक्त, कारण ज्या निवडणुकी पद्धती जी होती, ही सदस्यांच्या निवडणुकी पद्धती ज्या होत्या, अप्रत्यक्ष एकल सक्रिय मतदानाद्वारे प्रतिनिधींच्या निवडणुका होत होत्या. ओके, अप्रत्यक्षपणे. आणि जे 1,00,000 लोकांमागं एक सदस्य असं सांगितलंय, तर 1,00,000 लोकांमागं नव्हता तो, तर 10 लाख लोकांमागे एक सदस्य असं प्रमाण ठरवण्यात आलं होतं. ओके, त्यामुळे हे दोन्हीच्या दोन्ही पॉईंट महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. कुठं कुठं करेक्शन आहेत, तर अप्रत्यक्षपणे निवडणुका होत होत्या आणि जे साधारणतः जे प्रमाण होतं तर ते 10 लाख लोकांमागं एक सदस्य असं प्रमाण होतं. ओके, क्वेश्चन नंबर 6 आता बघू आपण. क्वेश्चन नंबर 6 हा जोड्या लावाचा प्रश्न आहे. एका साईडला व्यक्तींची नावं आणि एका कमिशनचं नाव दिलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला त्यांच्याशी संबंधित जे कार्य होतं किंवा त्यांचे जे विधान होते असं दिलेलं आहे. तर जर आन्सर बघाल इथं थोडासा एक म्हणजे खूप ट्रिकी क्वेश्चन आहे, हा खूप महत्वाचा आहे, डीप नॉलेज पाहिजे याच्यासाठी. ब ची आपण जर जोडी बघितली म्हणजे याचं जर आन्सर बघाल तर सर जे क्रिप्स सर होते तर त्यांनी भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी असं मत व्यक्त केलं होतं किंवा हे तत्व त्यांनी मान्य केलं होतं. आणि लॉर्ड लिनलिथगो यांनी काय सांगितलं होतं, तर भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी. म्हणजे मुख्यतः आणि पूर्णतः या 2च शब्दांमध्ये फरक आहे. या 2 शब्दांचा अर्थ सुद्धा खूप जास्त वाईल्ड असा अर्थ आहे किंवा खूप त्याची लेंथ म्हणजे खूप चेंज करू शकतो, मिनिंग सेंटेन्स चेंज होऊ शकतो असे वर्ड येत आहे. पूर्णतः म्हणजे संपूर्णपणे. ओके, म्हणजे सर क्रिप्स यांच्या मते काय होतं, तर भारतीयांची जी घटना आहे, भारतीयांची जी आपली राज्यघटना असेल ही भारतीयांनी स्वतःच पूर्णपणे संपूर्णपणे स्वतःच बनवावी असं त्यांचं म्हणणं होतं किंवा असं त्यांचं तत्व होतं. आणि लॉर्ड लिनलिथगो यांच्या मते काय होतं, तर मुख्यतः भारतीयांचा सहभाग असावा, म्हणजे भारतीयांनी मुख्यतः बनवावी, म्हणजे त्याच्यामध्ये थोडाफार दुसऱ्या लोकांचा हातभार सुद्धा असू शकतो किंवा दुसरे त्याच्यामध्ये इन्क्लूड असू शकतात, म्हणजे इंग्रज इन्क्लूड होतील अशा पद्धतीचा लॉर्ड लिनलिथगो यांचं तत्व होतं. तर फक्त तुम्ही हेच महत्वाचे याच्यामध्ये आहेत, बाकीचे तर तुम्हाला माहितीच असतील की जे कॅबिनेट मिशन प्लॅन जे आहे याच्यासाठी याचं जे यांनी तरतूद केली आहे ती म्हणजे संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद केली आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. अ साठी जी पेअर असेल म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंसाठी जी पेअर आहे ती म्हणजे स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य प्रभावाविना करण्यात आली आहे किंवा तयार करण्यात आली, तर असं जवाहरलाल नेहरूंचं मत आहे. त्याच्यानंतर ब म्हणजे सर क्रिप्स यांच्या मते भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य करण्यात आलं.
लॉर्ड लिन्लिथगो यांच्या मते भारतीयांची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य करण्यात आलं आणि कॅबिनेट मिशन प्लॅनसाठी आहे संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली. तर हे सगळे पेयर आहेत, महत्वाचे आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 7 आता बघू आपण. पुढे दिलेल्या मसुदा समितीच्या सदस्यांपैकी कोणकोणते सदस्य नंतर सामील झाले होते, म्हणजे नंतर ते इन्क्लूड झालेत. तर पर्याय आहेत, म्हणजे एकूण जे व्यक्ती आहेत ते दिलेत. BL मित्तल, त्यानंतर TT कृष्णमाचारी, त्यानंतर डॉक्टर KM मुंशी, DP खेतान आणि N माधवराव. तर ह्या सगळ्या व्यक्ती आहेत, तुम्हाला पर्याय सुद्धा दिसत असतील. तर याच्यामधून ऍक्च्युली ज्या 2 व्यक्ती पुन्हा किंवा नव्याने सामील करण्यात आल्या होत्या त्या म्हणजे N माधवराव आणि कृष्णामचारी. तर M माधवराव जे होते, N माधवराव, तर हे एका BL मित्तल यांचे एक ऍक्च्युली यांनी आरोग्य ठीक नाहीये त्यांचं, म्हणजे हेल्थ इश्यूमुळे त्यांनी राजीनामा दिला होता. त्याच्यामुळे BL मित्तलनी राजीनामा दिला आणि त्यांच्या जागेवरती N माधवराव यांना घेण्यात आलं होतं, यांची निवड झाली होती. आणि DP खेतान आहेत, त्यांचा मृत्यू झाला होता, त्याच्यामुळे त्यांच्या जागेवरती आले होते कृष्णामचारी. ओके, तर ते महत्वाचे आहेत. त्यांनी कुणाला रिप्लेस केलंय हे सुद्धा महत्वाचं आहे, तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 8 बघूया आता आपण. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय आहे, पुढील विधानांपैकी अचूक नसलेले विधान कोणतं असं विचारले. अचूक नसलेलं म्हणजे चुकीचे विधान किंवा रॉंग सेंटेन्स कुठले हे ओळखायचं आपल्याला. BN राव हे आंतरराष्ट्रीय न्यायालयातील प्रथम भारतीय न्यायाधीश होते. तर हे विधान सुद्धा करेक्ट आहे. BN राव 1949 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आपले पहिले भारतीय न्यायाधीश होते. आणि ब विधान आहे, BN राव हे संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार सुद्धा होते. तर हे पण विधान करेक्ट आहे. तर हे जे दोन्ही विधानं जे आहेत हे करेक्ट विधान आहेत, बरोबर विधान आहेत. याच्यामुळे इथं एक सुद्धा विधान चुकीचं नाहीये. त्याच्यामुळे पर्याय आपलं जे असणार आहे हा एकही नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपला आन्सर असणार आहे. अशा प्रकारचं अचूक नसलेलं, अचूक असलेलं, अयोग्य नसलेलं, अयोग्य असलेलं अशा प्रकारचे शब्द यूज करून आपल्याला आयोग कन्फ्यूज करतो. त्याच्यापेक्षा मग जर तुम्ही इंग्लिशमध्ये क्वेश्चन वाचला तर डायरेक्टली तुम्हाला तिथं कळून जाईल त्याचा मिनिंग. ओके, क्वेश्चन नंबर 9 आता बघू आपण. पुढील विधाने वाचून त्यापैकी अयोग्य विधान ओळखा असे विचारले. अयोग्य म्हणजे इथं रॉंग सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. 6 नोव्हेंबर रोजी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला गेला. हे विधान आपण विचार करूया त्याच्यावरती. ब विधान आहे, मसुद्याचे 3दा वाचन व चर्चा झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949ला घटना स्वीकार करण्यात आली. हे पण करेक्ट आहे. आणि क आहे सेंटेन्स, त्या दिवशी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेवरती सह्या केल्यात. तर याच्यामध्ये जर विचार केला तर जे आपल्या अंतिम मसुदा आपल्या राज्यघटनेचा जो मांडण्यात आला होता संविधान सभेत हा 4 नोव्हेंबर 1948ला मांडण्यात आला होता, 6 नोव्हेंबरला नाही. ओके, आणि जे बाकीचे दोन्ही जे सेंटेन्स आहेत मसुद्याचे आपण 3दा वाचन केलं, त्याच्यावरती चर्चा केली आणि 26 नोव्हेंबरला ती ऍक्सेप्ट करण्यात आली. तर हे करेक्ट आहे. क विधान असं सांगतंय की त्या दिवशी एकूण 284 सदस्यांनी घटनेवरती सह्या केल्यात. हे पण विधान करेक्ट आहे. ओके, याच्यामध्ये जे आन्सर राहील ते पर्याय क्रमांक 1 असणार आहे. अ विधान जे आहे हे चुकीचं आहे. 6 नोव्हेंबरला नाही तर 4 नोव्हेंबर 1948ला आपण अंतिम मसुदा सादर केला होता. क्वेश्चन नंबर 10 आता बघू आपण. एका साईडला व्यक्ती दिलेत आणि दुसऱ्या साईडला ते कुठल्या समितीमध्ये होते असं सांगितलंय. ओके, तर ह्या पेअर आपल्याला ओळखायला यायला पाहिजे कारण आपल्याला ह्या समित्या माहिती पाहिजेत. ओके, पहिला अ पर्याय जर बघितला, म्हणजे जर अ बघितलं GV मावळणकर हे कुठल्या समितीमध्ये होते किंवा कुठल्या समितीचे हेड होते, तर संविधान सभेच्या कार्याविषयक माहिती समिती जी होती ह्याचे GV मावळणकर हे अध्यक्ष होते. त्याच्यामुळं आपल्याला एकच असा पर्याय दिसेल जो अ साठी पर्याय क्रमांक 1 ही जोडी मॅच करणार आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर आहे ते ऑप्शन नंबर 2. अ साठी 1 ही जोडी बरोबर आहे. त्याच्यानंतर ब साठी बघाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यानंतर राजेंद्र प्रसाद हे राष्ट्रीय ध्वजाविषयक समितीमध्ये होते आणि सीतारामय्या हे जे होते हे आपल्या गृह समितीमध्ये होते. तर याच्यामुळं आन्सर जे असणार आहे हे पर्याय क्रमांक 2 हे आपला आन्सर राहील. तर इथं काही समित्या दिल्यात, त्यांचे अध्यक्ष सुद्धा दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. जसं की अल्पसंख्याक उपसमिती जी होते त्याचे अध्यक्ष कोण होते, तर HC मुखर्जी हे त्यांचे अध्यक्ष होते. सरदार वल्लभभाई पटेल सुद्धा प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष होते. ओके, तर बऱ्याच इथं दिलेल्या समित्या सगळ्याच्या सगळ्या तुम्ही एकदा बघा, लक्षात ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 11 आता बघू आपण. संविधान सभेच्या कामासंदर्भाबाबत किंवा कामासंदर्भाबद्दल अचूक नसलेली विधाने कोणती, अचूक नसलेली असं विचारलंय. इथं पण तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, रॉंग सेंटेन्स कुठले कुठले हे विचारले. तर अ सेंटेन्स आहे, 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने
भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकार केला, तर हे करेक्ट आहे. त्याचे डिझाईन जे आहे आंध्र प्रदेशच्या पिंगली व्यंकय्या यांनी तयार केले होतं, तर हे विधान करेक्ट आहे. अविधान पूर्णपणे बरोबर आहे. ब विधान आता बघू आपण. मे 1949 मध्ये सभेचे भारताच्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले, तर हे पण करेक्ट आहे. त्यानंतर क जर विधान बघितलं, 24 जानेवारी 1950 रोजी सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकारले, हे सुद्धा विधान करेक्ट आहे. 24 जानेवारी 1950 ला आपण राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान याचा स्वीकार केलेला आहे. आणि ड विधान आहे, 24 जानेवारी 1950 रोजी झालेल्या संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत 26 जानेवारी पासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभेलाच तात्पुरती संसद म्हणून तयार करण्यात आलं, तर हे सुद्धा करेक्ट आहे. लोकसभा निवडणुका जोपर्यंत होतील तोपर्यंत संविधान सभा ही संसद म्हणून कार्य करत होती. तर याच्यामुळं सगळेच्या सगळे अ, ब, क आणि ड हे सारी पण वाक्य जे आहेत हे करेक्ट आहेत. याच्यामुळे पर्याय असेल एकही नाही, म्हणजे एकही विधान चुकीचं नाहीये. ओके. क्वेश्चन नंबर 12 आता बघू आपण. सर्वप्रथम संविधान सभेचे नाव घेऊन संविधान सभेची कल्पना कोणी मांडली, तर महत्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच वेळेस येऊन सुद्धा गेलेला हा. तर याची जी संकल्पना आहे ही मानवेंद्र रॉय यांनी मांडली आहे. ऍक्च्युली संविधान सभेचा प्रथम उल्लेख करून मांडणं हे वेगळं आहे, आणि न उल्लेख करता, शब्द उल्लेख न करता संविधान सभेचे कन्सेप्ट मांडला किंवा संविधानाचं कन्सेप्ट मांडलाय, हे पण एक ह्याच्यासाठी सुद्धा एक वेगळे व्यक्ती आहेत. ओके. म्हणजे जर विचारलं असं की संविधान सभेचं नाव न घेता संकल्पना कुणी मांडली, तर त्याचा आन्सर असेल महात्मा गांधीजी. कारण महात्मा गांधीजींनी 1922 मध्ये संविधान सभेचा असा शब्द उल्लेख न करता याची मागणी केली होती, आणि मानवेंद्र रॉय यांनी 1934 मध्ये संविधान सभेची संकल्पना मांडली, नाव घेऊन संकल्पना मांडली. ओके. मानवेंद्र रॉय हे साम्यवादी चळवळीचे अग्रणी असे सुद्धा ओळखले जातात. साम्यवादी चळवळीचे अग्रणी कोण जर विचारलं तर ते म्हणजे मानवेंद्र रॉय. ओके. क्वेश्चन नंबर 13 आता बघू आपण. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेची मागणी सर्वप्रथम कुठल्या बैठकीत केली, तर हा प्रश्न आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे. पटनामध्ये जी बैठक झाली होती, तर त्या बैठकीत 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान ही बैठक झाली होती, आणि त्या बैठकीत सगळ्यात पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं संविधान सभेची मागणी केली होती. ओके. महत्वाचा प्रश्न आहे हा, विचारू शकतात एक्झाम मध्ये. आणि ही जी मागणी आहे ही इंग्रजांची एक संयुक्त बैठक झाली होती आणि याच्यामध्ये फेटाळून सुद्धा लावली होती. ओके. क्वेश्चन नंबर 14 आता बघू आपण. ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व कधी मान्य केलं, कधी मान्य केलं असे विचारले, मुख्यतः विचारले. ओके. म्हणजे पूर्णतः नाहीये. तर 1940 मध्ये आपण बघितलं मग अशी मॅच दी पेअर मध्ये की लॉर्ड लिनलिथगो यांनी मुख्यतः तयार करावी असं तत्व मांडलं होतं, आणि त्याला मान्य कोणी केलं तर 1940 मध्ये लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्टच्या ऑफरमुळे, किंवा ऑगस्ट ऑफर होती, तर याच्यामध्ये हे तत्व मान्य करण्यात आलं. आणि संपूर्णतः जर विचारलं असतं हे कुणी तत्व मांडलंय, तर सर क्रिप्स यांनी संपूर्णतः किंवा पूर्णतः भारतीयांनीच बनवावी अशी मागणी केली होती. क्वेश्चन नंबर 15 आता बघू आपण. कॅबिनेट मिशन प्लॅन मधील तरतुदींबद्दल योग्य विधान ओळखायचंय. योग्य विधान ओळखायचंय. पहिलं अ विधान आहे, संविधान सभेत एकूण 299 सदस्य असतील. आणि ब विधान आहे, संविधान सभेच्या सदस्यांची निवडणुकीत जागांचे विभाजन जे आहे 4 प्रमुख गटांमध्ये केले जाईल, हिंदू, मुस्लिम, शीख आणि साधारण. ओके. तर हे जे दोन्ही विधान आहेत हे चुकीचे आहेत, कारण संविधान सभेमध्ये एकूण 389 सदस्य असतील असं या कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये होतं, आणि एकूण त्याच्यामध्ये जर आपण बायफ्रिकेशन केलं तर 292 जागा ह्या ब्रिटिश प्रांताकडे होत्या, 93 हे भारतीय संस्थानिकांच्या प्रतिनिधींसाठी जागा होत्या, आणि 4 जागा ज्या होत्या ह्या चीफ कमिशनरच्या प्रांतासाठी होत्या. ओके. आपण बघितले चीफ कमिशनर प्रांत कुठले कुठले होते ते सुद्धा बघितले आपण. आणि याच्यामध्ये आपण हे सुद्धा बघितलं की एकूण 10 लाख व्यक्तींमागे एक सदस्य असणार आहे. ओके. आणि जे इलेक्शन आहे हे अप्रत्यक्षपणे एकल संक्रमण हे ज्या पद्धती आहे याच्यानुसार होणार आहे. आणि जागांचे विभाजन जे आहे हे 4 गटांमध्ये न होता 3च गटांमध्ये होणार आहे, ते म्हणजे शीख, मुस्लिम आणि साधारण. ओके. तर याच्यामध्ये दोन्हीच्या दोन्ही जे विधान आहेत हे चुकीचे आहेत, अयोग्य विधान आहेत. याच्यामध्ये जे ब विधान आहे याच्यामध्ये हिंदू हे चुकीचं दिलेलं आहे याच्यामध्ये. तर एकूण 3च प्रमुख गटांमध्ये विभाजन करण्यात येणार होतं, ते म्हणजे शीख, मुस्लिम आणि साधारण. ओके.
तुम्हाला ह्या प्रश्नाचा आन्सर कळाला असेल. ह्याच्यातून जे पॉईंट सांगितलेत ह्याचे तुम्ही व्यवस्थित नोट सुद्धा बनवा. क्वेश्चन नंबर 16 बघू आता आपण. संविधान सभेच्या कामकाजाबद्दल पुढील विधानांपैकी अयोग्य नसलेली म्हणजे करेक्ट विधाने ओळखायची. आपल्याला अयोग्य नसलेले विचारले म्हणजे करेक्ट. ओके. अ, ब, क, ड आणि ड असे 4 विधान आहेत. अ विधान सांगतोय 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक झाली, तर हे करेक्ट आहे. ब सांगतोय असं ब सेंटेन्समध्ये सांगितले मुस्लिम लीगचे मोजकेच सदस्य सभेला हजर होते. क सेंटेन्समध्ये सांगितले बैठकीला एकूण 211 सदस्य होते. आणि ड मध्ये सांगितले या पहिल्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष जे आहेत हे ज्येष्ठता सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते. तर याच्यामध्ये मुस्लिम लीगचे एक पण सदस्य हजर नव्हता, मोजकेच सांगितले इथं, तर ते चुकीचं आहे. विधान ब चुकीचं आहे. बाकीचे जे तिन्ही विधान आहेत अ, क आणि ड हे करेक्ट आहेत. तुम्ही थोडीशी इथं करेक्शन करा. जी आन्सर की अपलोड केली होती त्याच्यामध्ये अ आणि क सांगितलं होतं आन्सर, मात्र अ, क आणि ड सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड करा. ड महत्वाचं आहे ऍक्च्युली. याच्यामध्ये जर थोडासा डीप प्रश्न जर विचारला तर असं पण विचारू शकतात की जे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती तात्पुरते अध्यक्ष म्हणून, ज्येष्ठता म्हणून त्यांची एक निवड करण्यात आली. सगळ्यात म्हणजे त्यांचं वय सगळ्यात जास्त होतं या मेंबर्समध्ये, त्याच्यामुळे त्यांची निवड करण्यात आली होती. तर हे कुठल्या देशानुसार आपण ठरवलं की त्यांची नियुक्ती करायची किंवा हे ज्येष्ठताम जे सदस्य आहेत म्हणून आपण त्यांना अध्यक्ष बनवू, हे कुठल्या देशाकडून आपण त्याची कॉपी पेस्ट केली किंवा कॉपी त्याची केलेली आहे, तर ते म्हणजे आपण फ्रान्सच्या पद्धतीनुसार याचं अनुकरण केले आपण. तर ते तुम्ही लक्षात ठेवा. फ्रान्सच्या पद्धतीनुसार डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना ज्येष्ठ असल्यामुळे तात्पुरता अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. ओके. तर बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा विचारू शकतात किंवा सेंटेन्स थोडंसं ट्रिकी बनवू शकतात. असं म्हणतील की इंग्लंडच्या पद्धतीनुसार याचं अनुकरण करण्यात आलंय किंवा अमेरिकन पद्धतीचं अनुकरण करण्यात आलंय, तर हे फ्रान्स पद्धतीचं अनुकरण करण्यात आलं होतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 17 आता बघू आपण. 28 एप्रिल 1947 6 संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी संविधान सभेत प्रवेश केला होता. पुढीलपैकी कोणत्या संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी प्रवेश केला नव्हता असं विचारलंय. तर खाली जे ऑप्शन्स आहेत ह्याच्यापैकी एक पर्याय असा आहे की ज्यांच्या संस्थानिकाच्या प्रतिनिधींनी ह्याच्या आपल्या ज्या संविधान सभेची जी बैठक होती किंवा जी सभा होती याच्यामध्ये प्रवेश केला नव्हता, तर ते म्हणजे म्हैसूर. ओके. प्रवेश कुठल्या कुठल्या संस्थांनी केला होता, तर उदयपूरने केला होता, पतियाळाने केला होता, बिकानेर, रेवा, जयपूर आणि बडोदा. तर या 6 संस्थानांनी याच्यामध्ये प्रवेश केला होता. ओके. म्हैसूर संस्थानिकाचे जे प्रतिनिधी होते यांनी प्रवेश केला नव्हता, हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतर क्वेश्चन नंबर 18 आता बघू आपण. पुढीलपैकी योग्य विधान ओळखायचं आपल्याला, करेक्ट विधान ओळखायचं आहे. अ, ब आणि क 3 विधान दिलेत. 3 जून 1947 किंवा 1947 रोजी माउंटबॅटन योजना जाहीर झाली. 5 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 संमत केला. आणि क विधाने 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश राज्यसत्तेची त्याला मान्यता मिळाली. ओके. तर हे फक्त तुम्हाला एक टाइम स्पॅन माहिती असावं याच्यासाठी क्वेश्चन घेतला होता. ह्याच्यामधले जे तिन्ही विधान आहेत हे तिन्ही विधानं करेक्ट आहेत. अ, ब आणि क हे तिन्ही विधानं करेक्ट आहेत. म्हणजे माउंटबॅटन ही योजना कधी जाहीर करण्यात आली होती, तर 3 जून 1947. त्यानंतर 1 महिन्यानंतर म्हणजे 5 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 संमत करण्यात आला होता. आणि लगेचच एक 12-13 दिवसानंतर 18 जुलै 1947 ब्रिटिश राज्यसत्तेची त्यांना मान्यता भेटली. ओके. त्याच्यामुळे महत्वाचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. क्वेश्चन नंबर 19 आता बघू आपण. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 अन्वये संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला. खालील याविषयी पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. अ आणि ब 2 विधान आहेत. आपल्याला योग्य विधान ओळखायचं इथं. संविधान सभेची बैठक जेव्हा कायदेमंडळ म्हणून कार्य करत असे तर त्यावेळेस सर B.N. राव हे तिचे अध्यक्ष म्हणून कार्य करत होते असं म्हणलेलं आहे सेंटेन्स अ मध्ये. आणि ब आहे संविधान सभेची बैठक डॉक्टर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष म्हणून कार्य करत असत. तर बैठकीचे अध्यक्ष तर होतेच डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर हे विधान तर करेक्ट आहे. अविधान चुकीचे आहे, कारण संविधान सभेची बैठक कायदेमंडळ म्हणून काम चालू असताना त्याचे अध्यक्ष G.V. मावळणकर होते. आपण हे आपल्या मॅच दी पेअरच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. ओके. त्याच्यामुळे तुम्ही इथं आन्सर करेक्ट करा
आणि तुमच्या नोट्समध्ये पण व्यवस्थित हे पॉईंट सगळे बोल्ड करून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आता बघू आपण. भारतीय प्रदेशातील मुस्लिम लीगच्या प्रतिनिधींनी संविधान सभेत प्रवेश केला. संस्थानिकांच्या प्रतिनिधींच्या प्रवेशाबाबत पुढील विधानांचा विचार करायचा आहे. म्हणजे हे फक्त क्वेश्चनमध्ये याच्यावरतीच फोकस ठेवा तुम्ही की संस्थानिकांच्या प्रतिनिधींच्या प्रवेशाबद्दल पुढील विधानांचा आपल्याला विचार करायचा आहे. भारतीय प्रदेशातील मुस्लिम लीगच्या प्रतिनिधींनी तर संविधान सभेत प्रवेश केलाच होता. हे फक्त आपण सेंटेन्स एक नॉलेजसाठी म्हणून इथं ऍड केलेलं आहे. आणि अशा प्रकारचे प्रश्न एमपीएससी मध्ये सुद्धा असतात. तुमचा जास्तीत जास्त वेळ खर्ची व्हावा प्रश्न वाचण्यामध्ये, हा त्याच्या मागे हेतू असतो. ओके. अ आणि ब विधान बघू आता आपण. 28 एप्रिल 1947 रोजी 5 संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी संविधान सभेत किंवा सामील केले होते. आणि ब आहे कॅबिनेट मिशन जाहीर झाल्यानंतर उर्वरित संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी प्रवेश केला. तर याच्यामध्ये हे जे दोन्ही विधान आहेत हे अयोग्य आहेत, कारण 28 एप्रिलला 6 संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी सभेत प्रवेश केला होता आणि माउंट बॅटन जी योजना आहे ही 3 जून 1947ला जाहीर केल्यानंतर जे उर्वरित संस्थानिकांचे प्रतिनिधी होते यांनी त्याच्यामध्ये प्रवेश केला. ओके. त्याच्यामुळे महत्वाचा होता प्रश्न हा. क्वेश्चन नंबर 21 बघू आता आपण. भारतीय संविधानातील कोणता भाग कल्याणकारी राज्याची आदर्शभूत तत्वे म्हणून घोषित केला? तर हा आपले जे डीपीएसपी जे आहेत म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, तर यांनाच आपण कल्याणकारी राज्याची आदर्शभूत तत्वे म्हणून ओळखतो. ओके. क्वेश्चन नंबर 22 आता बघू आपण. क्वेश्चन नंबर 22 खालीलपैकी कोणत्या केसचा भारतीय संविधानात दिलेल्या मूलभूत हक्क प्रकरणाशी संबंध नाही? तर संबंध नाही असं विचारलेलं आहे. केशवा भारती विरुद्ध केरळ राज्य याचा तर बिलकुल संबंध आहेच. त्यानंतर शंकरप्रसाद केस याचा सुद्धा संबंध आहे आपल्या मूलभूत हक्काशी. त्यानंतर गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य याचा सुद्धा संबंध आहे. मोहरी बीवी विरुद्ध धरमदास घोष, तर याचा आपल्या मूलभूत हक्काशी संबंध नाहीये. ओके. क्वेश्चन नंबर 22 आता बघू. जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक राज्यपाल डॅश डॅश यांच्या सल्ल्याने करतात. तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्या सल्ल्याने जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक हे राज्यपाल करतात. ओके. क्वेश्चन नंबर 24 बघू आता. भारतीय संविधानातील कोणते कलम हे घटनेचा खरा आत्मा असून खरे हृदयही आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात? तर कलम 32 जे आहे हे आपल्या घटनेचा किंवा आपल्या राज्यघटनेचा खरा आत्मा असून ते खरं हृदय सुद्धा आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. कलम 32 तुम्हाला थोडक्यात सांगतो. कलम 32 जे आहे हे भाग 3 मध्ये जे आपल्याला मूलभूत हक्क दिलेत, तर ह्या हक्कांची बजावणी करण्यासाठी म्हणून हे कलम 32 दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याच तरतुदी सांगितल्यात. मुख्य याचा जे उद्देश आहे तो म्हणजे मूलभूत हक्क बजावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे आपण विनंतीपूर्वक दाद मागू शकतो. दाद मागायची किंवा त्याच्यामध्ये आपण मागण्याची हमी देण्यात आलेली आहे या आर्टिकल 32 मध्ये. सर्वोच्च न्यायालयात या मूलभूत हक्कांच्या पूर्ततेसाठी काही प्राधिलेख काढू शकतात. म्हणजे कुठले वेगवेगळ्या प्रकारचे सर्वोच्च न्यायालय हे प्राधिलेख काढू शकतं. बऱ्याच प्रकारचे प्राधिलेख असतात, जसं की हेबियस कॉर्पस आहे, त्यानंतर प्रोबिशन आहे, त्यानंतर को वॉरंटो, त्यानंतर मॅनमस आहे आणि सिर्टिओर आहे. ओके. तर अशा प्रकारचे 5 प्रकारे हे प्राधिलेख सर्वोच्च न्यायालय काढू शकतो. म्हणजे नेमकं काय असतं तर थोडक्यात सांगतो तुम्हाला. हेबिस्कस कॉर्पस म्हणजे काय, तर सदेह आपली उपस्थिती पाहिजे. म्हणजेच काय, ऍक्च्युली हे सगळे लॅटिन वर्ड आहेत, त्याच्यामुळे थोडासा प्रोनाऊन्स याचा चुकू शकतो. थोडंसं आपल्याला प्रोनाऊन्स करताना पण थोडा प्रॉब्लेम येतो. फक्त तुम्ही एक लक्षात ठेवू शकता आणि ह्याचे मिनिंग सुद्धा लक्षात ठेवा, कारण मॅच दी पेअर मध्ये प्रश्न येतात. तर हेबियस कॉर्पस जे आहे तर याच्यानुसार ऍक्च्युली काय असतं, तर जर कुठल्या व्यक्तीला बेकायदेशीररित्या अटक केली असेल तर याला आपल्याला 24 तासाच्या आत न्यायालयासमोर उपस्थित करावं लागतं. म्हणजेच कुठल्या जर व्यक्तीला बेकायदेशीर अटक केली तर तो व्यक्ती डायरेक्टली किंवा त्या व्यक्तीचे नातेवाईक सुद्धा दाद मागू शकतात. आणि अशा प्रकारे कुणालाही बेकायदेशीरपणे अटक करू नये, तर त्यांच्या स्वातंत्र्याचं संरक्षण व्हावं म्हणून हे जो प्राधिलेख आहे हा सर्वोच्च न्यायालय यूज करू शकतो. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला ऍप्लिकेशन द्यावं लागेल आपल्या नातेवाईकांना. तर याच्यामध्ये हेबिस्कस कॉर्पस जर म्हणजे प्राधिलेख जर दिला तर याच्यानुसार तुम्हाला 24 तासाच्या आत कोर्टामध्ये हजर केलं जाईल किंवा जर तुम्ही निर्दोष असाल तर तुम्हाला सोडून पण दिलं जाईल. ओके. जो प्रोहिबिशन आहे त्याचं म्हणजे प्रोहिबिशन म्हणजेच आपल्याला प्रतिषेध,
म्हणजे प्रतिबंध करणे. ओके, तर हा जो ऍक्च्युली प्रतिलेख जो आहे हे केवळ न्यायाधिक म्हणजे न्यायालयीन प्रोसेससाठी यूज केला जातो आणि वरिष्ठ न्यायालय हे कनिष्ठ न्यायालयावरती किंवा त्यांनी जे काही डिसिजन्स दिले असतील तर त्यांच्या विरुद्ध यूज करू शकतो, कारण त्यांनी त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन करू नये म्हणून. ओके, हे नेमकं कुणावरती अप्लाय होतं, तर हे न्यायिक प्रक्रियांवरती किंवा न्यायिक जे बॉडीज आहेत ह्यांच्यावरतीच ह्याचा अवलंब केला जातो, वरिष्ठ न्यायालयांकडून कनिष्ठ न्यायालयांसाठी. आणि त्यांनी जे लावलेले रिझल्ट असतील, निकाल असतील, तर त्यांच्या विरोधात किंवा त्यांचं उल्लंघन सुद्धा होऊ नये याच्यासाठी म्हणून हे उच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालयांवरती लावतात. ओके, तर महत्वाचा होता हा. को वॉरंटो म्हणजे काय असतो, तर आपण त्याला अधिकार सुद्धा म्हणतो, म्हणजे कोणत्या अधिकारानं. ओके, याचा शब्दशः मिनिंग आहे कुठल्या अधिकारानं तुम्ही असं केलं. ओके, म्हणजे हा एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला सुद्धा लावू शकतात. म्हणजे जर एखादी संस्था किंवा एखादा व्यक्ती बेकायदेशीररित्या जर सार्वजनिक अधिकार पद धारण करत असेल, म्हणजे एखादा व्यक्ती फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो एकदम सोप्यामध्ये, जर समजा एखाद्या व्यक्तीना इलेक्शन वगैरे काही लढलेलं नाहीये आणि तो समजा जर स्वतःला एमपी म्हणून घोषित करत असेल, तसं एक कारण एक एमपी म्हणजे एक सार्वजनिक पद आहे ना, अधिकार पद आहे, तर हे जर पद तो स्वतःच धारण करत असेल तर आपलं सर्वोच्च न्यायालय त्याला कोणत्या अधिकाराने हे पद तू घेतलं हे विचारू शकतो. ओके, आणि त्याच्यावरती हा जो प्राधिलेख आहे त्याचा उपयोग करू शकतो. ओके, हे तुम्हाला कळालं असेल हे को वॉरंटो काय आहे. त्यानंतर मॅन्डमस म्हणजे काय असतं, तर महादेश किंवा त्याला परमादेश सुद्धा म्हणतात, म्हणजे आम्ही आज्ञा देतोय याचा शब्दशः अर्थ असतो असा. म्हणजे काय असतं, तर हे न्यायिक संबंधाशी असतंय, म्हणजे जे हे न्यायालय हे आपल्या न्याय प्रणालीमध्ये ज्या बॉडीज मोडतात तर या बॉडींवरती आपण हे मॅन्डमस हे अप्लाय करू शकतो किंवा याचा उपयोग करू शकतो. जसं की एखादी जर न्यायालयीन संस्था किंवा एखादा अधिकारी जर त्याच्या कर्तव्याचं पालन करत नसेल तर तू त्याच्या कर्तव्याचं पालन कर, हे असा ह्या प्राधिलेखाचा उपयोग सर्वोच्च न्यायालय करू शकतं. ओके, खाजगी व्यक्ती किंवा कुठल्याही खाजगी संस्थेवरती आपण हे प्राधिलेख वापरू शकत नाही किंवा प्राधिलेख हे आपलं सर्वोच्च न्यायालय काढू शकत नाही. ओके, हा सुद्धा गव्हर्नमेंटशी संबंधित आहे, त्याच्यामुळे महत्वाचा आहे. आणि जे सेर्टिओरेरा जे आहे म्हणजे प्रकर्षण त्याला म्हणतात, म्हणजे असं प्रमाणित करण्यात येते की, याचा मिनिंग असतो हा. म्हणजे काय, तर कनिष्ठ न्यायालयातून प्रलंबित असलेला एखादा जर खटला असेल किंवा एखादा जर निकाल दिला असेल कनिष्ठ न्यायालयाने, तो बाद ठरवण्याचा अधिकार उच्च न्यायालयांना दिलेला आहे. ओके, म्हणजे जे त्याच्यावरचे जे कोर्ट असतात तर त्या कोर्टांना कनिष्ठ न्यायालयाने किंवा न्यायालयाने जे वेगवेगळे खटले काढून ठेवलेत किंवा खटले प्रलंबित आहेत तर अशांना काढून सुद्धा टाकू शकतो आणि दिलेला कुठला एखादा जर निकाल असेल तर तो मागे सुद्धा घेऊ शकतो. तर अशा प्रकारचा आदेश हा या सेर्टिओरेरा आहे याच्यातून मिळाला जातो. ओके, तर हे सगळेचे सगळे महत्वाचे होते. हे प्राधिलेख अतिशय महत्वाचे आहेत, त्याच्यामुळेच याला आपण घटनेचं खरं हृदय आणि याला आत्मा सुद्धा आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणलेले आहे. ओके, आणि याचा जर मुख्य आपण याचा जर अधिकार बघितले किंवा याचा जर मुख्य उद्देश बघितला तर तो म्हणजे कलम 32चा उद्देश मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी प्रभावीपणे, त्यानंतर कमी खर्चात, जलद आणि हमीयुक्त व संक्षिप्त असा उपाययोजना पद्धतीने करून देण्यात आलेला आहे. ओके, आणि कलम 32 मधील हक्क बजावण्यासाठी आधी मूलभूत हक्कांचे तुमच्या उल्लंघन झालं पाहिजे, ही एक कंडिशन आहे, ही महत्वाची कंडिशन आहे. मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन झालं असेल तरच तुम्ही कलम 32 यूज करू शकता. ओके, आणि याच्यासाठी सर्वोच्च न्यायालय 32चा अवलंब करेल आणि उच्च न्यायालयासाठी हे जे कलम आहे हे 226 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे कलम 226 मध्ये हा प्राधिलेखाचा अधिकार उच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. ओके, क्वेश्चन नंबर 25 बघू आता आपण. खालील विधानांचा विचार करायचा आहे. अ, ब आणि क अशी 3 विधानं दिलेत, याच्यामध्ये आपल्याला योग्य आणि अयोग्य माहिती पाहिजेत. अविधाने, भारतीय संविधानाने नागरिकत्वासंबंधीची तरतूद समाविष्ट केली नाही. ब विधाने, संविधानाने एकेरी नागरिकत्व पद्धत अवलंबली आहे. आणि क विधाने, घटनेच्या कलम 5 ते 11 दरम्यान नागरिकत्वाबद्दल तरतुदी दिलेल्या आहेत जे की भाग 3 मध्ये मोडतात. तर याचं करेक्ट आन्सर आहे फक्त ब बरोबर आहे, कारण जरी तुम्हाला वाटत असलं 5 ते 11 या कलमांच्या मध्ये नागरिकत्वाबद्दल तरतूद दिलेल्या आहेत, मात्र हे भाग 2 मध्ये मोडतात, भाग 3 मध्ये नाही. ओके, त्याच्यामुळे थोडाशा क्वेश्चन बारीकपणे आपल्याला बघण्याची गरज आहे. इथं मे बी घाईघाईमध्ये रॉंग पण क्वेश्चन होऊ शकतो, तुम्हाला वाटेल ब आणि क दोन्ही बरोबर आहेत,
मात्र इथं फक्त ब सेंटेन्स बरोबर आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला भारतीय राज्यघटना चांगल्या पद्धतीने समजली असेल. असेच आपण बरेचसे लेक्चर्स बनवू आणि पॉलिटी अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने समजून घेऊयात. ओके, तर तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलंय हे कमेंट करून नक्की कळवा. काही सजेशन असतील तरी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. तुमच्या डिमांड सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके, आणि आमचं फेसबुकचं पेज आहे, नक्की त्याला लाईक सुद्धा करा. त्याला तुम्ही 5 स्टार सुद्धा देऊ शकता. त्याला चांगल्या पद्धतीने रिव्ह्यू सुद्धा करा आणि तुमच्या मित्रांना पण सजेस्ट करा. ओके, तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.